मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण काल एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टलद्वारे जे काही उमेदवार शिक्षण सेवक किंवा शिक्षक या पदावर रुजू होण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्यावर शासनाने काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत आणि त्या त्यांच्या स्वतःच्या जबाबदाऱ्या आहेत. कारण त्यामध्ये जर चूक झाली तर त्याला जबाबदार हा स्वतःच उमेदवार राहतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो. तर त्या दृष्टिकोनातून आपण काल एकंदरीत ज्या काही पहिल्या 4 स्टेप बघितल्या होत्या, तीच पुढच्या त्या आपल्याला काही स्टेप आहेत त्याच्यामध्ये 5 नंबरच्या स्टेप पासून आपल्याला आज आणखी त्यावर चर्चा करायची आहे. काल आपण 4 स्टेप बघितल्या की शासनाने जेव्हा प्रिफरन्स म्हणजे ऍड आल्यानंतर जेव्हा तिथं प्रिफरन्स जनरेट होतील, प्रिफरन्स जनरेट झाल्यानंतर आपल्याला जे काही विकल्पाची निवड करायची आहे, ते निवड करत असताना उमेदवाराने कुठल्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टी ह्या काळजीपूर्वक बघितल्या पाहिजेत, यावर आपण चर्चा करतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये काय जर मिस्टेक झाली मित्र हो, तर ते मिस्टेक मॅन्युअली काही दुरुस्त होत नाही. हा, आपल्याला जर समजा हे जी विकल्प निवड करायचे असतात, ते विकल्प निवड करत असताना आपण जे काही नॉलेज घेतलं त्यामध्ये जर समजा आपल्याला काही कमतरता वाटत असेल किंवा कुठं आपल्याला काही त्याच्यामध्ये डिफिकल्टी येते, काही अडचण येते, कुठं काही डाऊट असेल, तर तो डाऊट आपण विकल्प निवडण्याच्या अगोदर क्लिअर करून घ्यायला पाहिजे. आणि तो डाऊट क्लिअर करण्यासाठी त्यांनी काही तिथं व्हिडिओ दिले असतात. ते व्हिडिओ आपण बघितले पाहिजे. हे शासनाने तयार केलेले व्हिडिओ असतात, ज्याला डेमो म्हणतो आपण. म्हणजे प्रिफरन्स जनरेट झाल्यानंतर विकल्पाची निवड कशी करायची याच्यासाठी पवित्र पोर्टलवर व्हिडिओ सुद्धा दिल्या जातील, असं शासनाने क्लिअर केलेलं आहे. ते व्हिडिओ सुद्धा आपण नीट बघायला पाहिजे. आणि व्हिडिओ बघितल्यानंतरही जर समजा आपल्याला काही त्याच्यामध्ये अडचण येत असेल, तर मग आपण काय करायचं या बाबतीत सुद्धा शासनाने मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या सर्व मार्गदर्शनावर आज आपल्याला चर्चा करायची आहे की त्यांनी संबंधित शिक्षक उमेदवारावर शासनाने कोणकोणत्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत. त्या जबाबदाऱ्यांचा आजचा आपला व्हिडिओ म्हणजे आज आपण भाग 2 पाहतोय. असे पुढचे भाग आहेत आणखी याच्यामध्ये, कारण भरपूर याच्यामध्ये त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक सूचना ही महत्वाची आहे मित्र आपल्या दृष्टिकोनातून. ती जर आपण सूचना समजा नजरेआड जर केली, तर मग त्याच्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. एवढं बाकी महत्वाचं आहे. आणि शेवटी हा प्रश्न आपल्या जॉबचा आहे. आणि जेव्हा जॉबचा प्रश्न म्हणतो आपण, तेव्हा आपल्या आयुष्याचा प्रश्न निर्माण होते मित्र. एक तर काय वॅकन्सी निघत नाही, आणि वॅकन्सी जर आपण निघल्या तर असं म्हणतात मराठीमध्ये की ताक सुद्धा आपण फुंकून प्यायला पाहिजे, असा तशातला प्रकार आहे. आपण प्रत्येक गोष्टीचं नॉलेज घेऊनच पुढे जायला पाहिजे. चुकीचं आपण याच्यामध्ये कुठेही आपलं पाऊल चुकीच्या वाटेवर जाणार नाही, हे सुद्धा इथं फार महत्वाचं आहे. म्हणजे चुकीचं काय, समजा एखादा विकल्प वगैरे निवडला तर मग काय होते, शक्यतोपर्यंत तो निवडलाच गेला पाहिजे नाही. आणि त्यांनी स्पष्ट असं सांगितलंय की जेव्हा तुम्ही विकल्पाची निवड कराल, तेव्हा तुम्ही जे सेल्फ सर्टिफिकेशन दिलेलं आहे, त्या सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये तुमची जी माहिती आहे, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन, तुमचा प्रवर्ग तुम्ही दिलेला आहे, तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये आहे का, तुमचं नॉन क्रिमिनल तिथं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काही हॉरिझॉन्टल आरक्षण आहे का, म्हणजे काही महिलांसाठी जर रिझर्वेशन आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण तेव्हा अपडेट केलेल्या आहेत. आणि त्या अपडेटच्या अनुषंगानेच तुम्हाला हे येणार आहे, प्रिफरन्स येणार आहे. आणि त्यातलेच तुम्हाला ते प्रिफरन्स निवडायचे आहेत. जर आपली सेल्फ सर्टिफिकेशन मधली माहिती जर चुकीची असेल, तर हे लक्षात घ्या, आपल्याला प्रिफरन्स सुद्धा चुकीचे येतात आणि ते चुकीचेच निवडल्या जातील. कारण आपल्याला जे प्रिफरन्स येतील त्यातूनच आपल्याला निवड करायची आहे. आपल्या पोर्टलवर आपण लॉग इन केल्यानंतर त्याच्या बाहेर आपल्याला जाताच येत नाही. आणि आपल्याला प्रिफरन्स कसे येतात,
तर आपण जे सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये माहिती भरलेली आहे त्या माहितीच्या आधारेच आपल्याला प्रेफरन्स येतात मित्र. हे या सिस्टीमचे एक वैशिष्ट्य आहे, हे आपण लक्षात घ्या. चला तर मग आता आपल्याला पुन्हा हा व्हिडिओ, तुम्ही कुठलाही व्हिडिओ असो, ही माहिती आपण एक चर्चा करतोय आणि चर्चा करणं काही गैर नसते. प्रत्येकाने चर्चेमध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे आणि हा विषय आपण काय करू, थोडासा याच्यावर अंडरस्टँडिंग करण्याची आपल्याला तयारी ठेवावी लागणार आहे. आणि आपल्याकडे एक वेळ आहे सध्या. वेळ असल्यामुळे आपण ह्या गोष्टी चांगल्या म्हणजे काळजीपूर्वक जर आपण हे व्हिडिओ बघितले तर मला निश्चित असं आहे की बिलकुल तुमच्या याच्यामध्ये 0% एरर राहणार आहे, चूकच होणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर पुढची स्टेप नंबर 5 आपल्याला आज बघायची आहे. त्यांनी पुढच्या 5व्या स्टेपमध्ये उमेदवारांना कोणत्या सूचना दिलेल्या आहेत, हे सूचना दिलेल्या आहेत त्यांनी. असं म्हणून आपण ही उमेदवाराची जबाबदारी आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. या बाबतीत काय केलंय की पवित्र कोर्टांनी हात झटकलेले आहेत असं म्हणू आपण. ह्या जर चुका झाल्या तर मग त्यांनी सांगितलं की हे तुमचं स्वतःच, तुम्ही स्वतःच त्या चुकीसाठी जबाबदार राहणार आहे. त्याच्यावर कुठल्याच प्रकारचं सोल्युशन निघत नाही. नाहीतर मग आपण मग टाकतो कमेंट्स मध्ये की आमची अशी अशी चूक झाली, आता आम्ही काय करायचं. मित्र, चूकच होऊ नका देऊ. कारण जिथं मनामध्ये डाऊट आहे ते कृती करू नका असं माझं मत आहे. बघा 5 नंबरची सूचना त्यांनी अशी दिलेली आहे, जेव्हा तुम्ही आता विकल्पाची निवड करसान त्याच्या अगोदर ह्या सगळ्या सूचना आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. म्हणूनच आपण याच्यावर मित्र चर्चा करतोय. बघा त्यांनी काय दिलेलं आहे 5 नंबरच्या सूचनेमध्ये, प्राधान्यक्रम कसे द्यावेत याविषयी संकेतस्थळावर योग्य ते व्हिडिओज आणि माहिती वेळोवेळी दिली जाईल, ती पाहणे उमेदवाराची जबाबदारी असेल. म्हणजे जेव्हा मित्र तुम्ही प्राधान्यक्रम तुम्हाला निवडावे लागतील तेव्हा त्याचा डेमो तुमच्या प्रोफाईलवर असेल, व्हिडिओ असेल तिथं. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघायला पाहिजे, कारण तो शासनाने तयार केलेला व्हिडिओ आहे तो. आणि तो व्हिडिओ आपण तिथं बघायला पाहिजे. तो व्हिडिओ बघितल्यानंतरच मग आपण प्राधान्यक्रमाची निवड करावी असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी 5व्या नंबरची एक नोटशीट इथे टाकलेली आहे. ती अशी आहे की मी पुन्हा गेला वाचतो, एक एक 2-2 वेळा याच्यासाठी आपल्याला वाचावं लागते. याच्यामध्ये माझा कुठलाही उद्देश नसते, पण ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. असतात 2 लाईन 3 लाईन, पण त्याच्यामध्ये सामावलेलं भरपूर मोठं असते. त्याचं जेव्हा आपण विश्लेषण करतो तेव्हा, कारण ही फार मोठी जबाबदारी त्यांनी टाकलेली आहे. जेव्हा तुमच्या एखाद्या वेळेस प्राधान्यक्रम चुकले आणि तुम्ही जर तिथे गेले, तुम्हाला माझ्याकडे अशी चूक झाली, ते स्पष्ट सांगते बाई व्हिडिओ टाकलेले आहेत आम्ही तुमच्या मार्गदर्शनासाठी. तुम्ही ते पाहत नाही, तुम्ही न पाहता ते कृती करता आणि ती कृती त्याच्यामुळे तुमची चुकते, असं ते सरळ तुमच्याकडे बोट दाखवू शकते. त्यामुळे आपल्याला बी केअरफुली, कुठलीही गोष्ट आपल्याला रिस्क घ्यायची नाही. आता आपल्याला, आपण काय करू, आपण आपला पेशा शिक्षकी पेशा आहे, त्यामुळे अभ्यास करणं आपलं कामच आहे. आपल्याला रिटायरमेंट पर्यंत अभ्यास करायचा आहे, सिलेबस चेंज होत राहते, अभ्यास करते, रोज काहीतरी नवनवीन आपल्या पेशामध्ये आपल्याला शिकायला मिळते. त्यामुळे आपण हे समजून घेण्याची घाई करायची नाही आपल्याला. बघा, प्राधान्यक्रम कसे द्यावेत याविषयी संकेतस्थळावर योग्य ते व्हिडिओज. प्राधान्यक्रम देण्यासाठी संकेतस्थळावर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही डेमो व्हिडिओ देणार आहे. हे आम्ही बाहेरचे व्हिडिओ टाकतो हा वेगळा भाग, पण ते त्यांचे स्वतःचे व्हिडिओ राहतील. योग्य ते व्हिडिओज आणि माहिती वेळोवेळी दिली जाईल. व्हिडिओ सोबतच काही माहिती म्हणजे त्यांचे काही सर्क्युलर असतात, ते सर्क्युलर सुद्धा ते त्या पोर्टलवर, पवित्र पोर्टलवर टाकतील. ती पाहणे उमेदवाराची जबाबदारी असेल. म्हणजे ते व्हिडिओ पाहणे आणि ते सर्क्युलर वाचणे आणि त्याच्यानुसार कृती करणे, प्राधान्यक्रम निवडायची, ही पूर्णपणे त्या उमेदवाराची जबाबदारी आहे. एवढं याच्यामध्ये सामावलेलं आहे या 3 लाईन मध्ये. हे तुम्ही लक्षात घ्या मित्रो, कारण याच्यामध्ये आपली मिस्टेक व्हायला नको, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला आपण ज्या म्हणजे रस्त्याने जातो, मराठीत असं म्हणतात, त्या रस्त्यावर काटे आहेत म्हणून आपल्याला आपले जे पाय आहे हे आपण जपून टाकतो, तसंच इथं आहे. आपल्याला प्रत्येक कृती करत असताना ती जपून टाकावं लागेल. प्राधान्यक्रम येणारच आहे, मग नाही तर मग त्याच्यावर ते कमेंट्स होतात ते कधी येतील आणि त्यांना ते भरतीच करणे नाही, हे नाही, तसं नसते. ही सिस्टीम असते. सिस्टीम पुढे पुढे स्टेप बाय स्टेप मित्र होत जात असते आणि आपल्याला थोडे स्पेशियस याच्यामध्ये ठेवावेच लागतील. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर ही झाली स्टेप नंबर 5. 5 नंबरची सूचना तुम्हाला दिलेली राहणार आहे. आता पुढली स्टेप नंबर 6 काय आहे याच्यामध्ये ते बघायचं आपल्याला. 6व्या नंबरच्या स्टेप मध्ये यांनी कोणती सूचना दिलेली आहे ते बघू आपण. हे व्हिडिओच्या बाबतीत आहे आणि सर्क्युलरच्या बाबतीत आहे. त्याच्या पुढे आहे
स्टेप नंबर 6 दिलेला आहे. 6 नंबरच्या स्टेप मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे ते बघू आपण. उमेदवारास काही अडचण येत असेल तर, म्हणजे यानंतरही व्हिडिओ पाहिले तुम्ही, त्यांनी टाकलेले जे सर्क्युलर ते पण वाचले, पण तरीही तुमच्या मनात काही किंतु परंतु आहे. मग अशा वेळेस उमेदवारांनी काय करावं ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. उमेदवारास काही अडचण येत असेल तर विभाग स्तरावर विभागीय शिक्षण उपसंचालक किंवा जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक इथं असलेल्या पवित्र केंद्र मदत येथून मार्गदर्शन घेता येईल. म्हणजे त्यांनी काय केलंय माहित आहे का, की व्हिडिओ तर टाकलेच त्यांनी, त्याच्यानंतर सर्क्युलरही टाकले, पण तरीही कुठं आपलं अंडरस्टँडिंग नाही झालं. आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये अडचण येते आहे. मग याला त्याला अडचण विचारल्यापेक्षा आपल्या अडचणीत भर पडते, आणखी अडचण निर्माण होते. मग अशी परिस्थिती येऊ नये म्हणून विशिष्ट त्यांनी केंद्र निर्माण केलेले आहेत. त्यांना असं त्यांनी नाव दिलं पवित्र मदत केंद्र, असं त्यांनी नाव दिलेलं आहे. मग हे पवित्र मदत केंद्र कुठं असते, तर विभागीय स्तरावर जर गेले तुम्ही तर शिक्षण उपसंचालकाच्या कार्यालयात तुम्हाला जावं लागेल, आणि तुम्ही जिल्हा स्तरावर जर गेले तर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागेल. तिथून सुद्धा तुमच्या अडचणी सॉल्व्ह होतात, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आम्ही पहिले तर तुम्हाला एक व्हिडिओ देऊ, ते व्हिडिओ तुम्ही बघा, त्यातून तुमच्या अडचणी समजा प्राधान्यक्रम कसे निवडायचे ह्या जर सॉल्व्ह झाला तर ठीकच. काही तिथं रायटिंग मध्ये सर्क्युलर राहतील ते तुम्हाला वाचावं लागतील, त्यातून तुमच्या अडचणी सॉल्व्ह झाल्या तर ठीकच. तरी नाही झाल्या तुमच्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्ही पवित्र मदत केंद्र तयार केलेले आहेत. पवित्र मदत केंद्र विभागीय स्तरावर म्हणजे जे शिक्षण उपसंचालक असतात तिथं असतात. त्याच्यानंतर तुम्हाला जर जिल्हा स्तरावर जायचं असेल तर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची अडचण तुम्ही सॉल्व्ह करूनच तुम्ही विकल्पाची निवड करावी, तोपर्यंत तुम्ही विकल्पाची निवड करू नये, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जरी ही सिस्टीम ऑनलाईन असेल तरी त्यांनी ऑफलाईनचं मदत केंद्र सुद्धा सुरू केलं. मग आपल्याला रिअली अडचण असेल काही ना काही तर आपण तिथपर्यंत जाण्याचा कंटाळा करू नये. आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे, आणि इकडच्या तिकडच्या व्यक्तीला विचारल्यापेक्षा हे जे त्यांनी केंद्र केलेले आहेत पवित्र मदत केंद्र, याला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. आणि त्या पवित्र मदत केंद्रावर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता. आणि तुमची अडचण सॉल्व्ह झाल्यानंतर समजा तुमचं पूर्ण आता सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे, मग पूर्ण तुमचं सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतरच मग तुम्ही तुमच्या विकल्पाची निवड करावी. तोपर्यंत तुम्ही तुमच्या विकल्पाची निवड करू नये आणि चुकीचे विकल्प देऊ नये, हे त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे. हे सांगितलेलं आहे त्यांनी स्टेप नंबर 6 मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप घेऊ. पुढे त्यांनी काय दिलेलं आहे, आता पुढची स्टेप बघा. स्टेप नंबर 7 दिलेलं आहे. हे सुद्धा एक महत्वाची स्टेप आहे. याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे प्राधान्यक्रम दिल्यानंतर उमेदवारास त्यांच्या टॅट मधील गुण, प्राधान्यक्रम तुम्ही दिला म्हणजे तुम्ही प्राधान्यक्रम निवडल्यानंतर तुम्ही सबमिट केले, आणि सबमिट केल्यानंतर पुढची प्रोसेस काय होईल, कारण तुम्ही जे प्राधान्यक्रम निवडले त्याच्यावरच पुढची प्रोसेस आहे हे लक्षात घ्या. कारण याच्या थ्रू लिंक आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये लॉजिक आहे, हे महत्वाचं आहे. त्यामुळे एक गोष्ट जर चुकली तर पुढचं सगळं आपलं चुकत जाणार आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे आपलं जर पुढचं चुकायचं नसेल तर आपल्याला आपल्यापासूनच व्यवस्थित सगळं करत करत पुढे जावं लागेल, ते प्रोसेस पुढे फॉलो करत जावं लागेल. मग त्यांनी असं म्हटलंय की प्राधान्यक्रम दिल्यानंतर तुम्ही प्राधान्यक्रम दिले म्हणजे तुम्ही सबमिट केले, मग त्यानंतर पवित्र पोर्टलची जबाबदारी काय आहे. पवित्र पोर्टलवर त्यांनी जबाबदारी टाकलेली आहे. पवित्र पोर्टलची जबाबदारी पाहू आपण आता काय आहे. प्राधान्यक्रम दिल्यानंतर उमेदवारास त्यांच्या टॅट मधील गुण पाहणार आहे ते प्राधान्यक्रम दिल्यानंतर. त्यानंतर ते काय पाहणार आहे, तुमचं जे सेल्फ सर्टिफिकेशन झालेलं आहे त्याच्यामधला जात प्रवर्ग, त्याच्यानंतर तुम्हाला काही समांतर आरक्षण आहे का ते पाहणार आहे. तुमचे विषय पाहणार आहे, कोणता विषय आहे तुमचा, शैक्षणिक आणि व्यावसायिक तुमची गुणवत्ता पाहणार आहे, आणि यानुसारच तुम्हाला प्रिफरन्स तिथं उपलब्ध करून देईल, म्हणजे जनरेट करून देणार आहे. म्हणजेच तुम्हाला शैक्षणिक संस्था देणार आहे, म्हणजेच तुम्हाला ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थाची शाळा आहेत ते देणार आहे. हे सगळं कशावर अवलंबून आहे, हे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून आपण चुकलो नाही पाहिजे. आपण जर चुकलो तर हे सगळं पुढचं चुकत चुकत जाणार आहे, हे लक्षात घ्या. पण त्या चुकीला माफी नाही, त्या चुकीचं खापर ते पूर्णपणे तुमच्या डोक्यावर पडतात.
कारण त्यांनी ते तसं ते त्याची हेच तशी केलेली आहे, व्यवस्थाच तशी केलेली आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट ही बारकाईनं समजून घ्यायची आहे. प्रत्येक व्हिडिओ हा बारकाईनं पहा, कोणाचाही पहा, माझा नाही मत, मी कोणाचंही, ज्यांचं काही तुम्हाला उपलब्ध असेल त्यांचं, ज्यांचं तुम्हाला व्यवस्थित वाटते ते. प्राधान्यक्रम दिल्यानंतर उमेदवारास त्यांच्या टॅट मधील तुमचे गुण पाहणार आहे तुम्ही प्राधान्यक्रमाची निवड केल्यानंतर. त्यानंतर तुमचे जातीचा प्रवर्ग पाहणार आहे, त्यानंतर तुमचं समांतर आरक्षण पाहणार आहे, त्यानंतर तुमचा विषय पाहिल, त्याच्यानंतर तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार तुम्हाला गट उपलब्ध करून द्यावे. म्हणजे तुमचा 1 ते 4चा गट आहे का वर्ग, 1 ते 5चा गट आहे का, तुम्ही 6 ते 8च्या गटाला आहे का, की तुम्ही वर्ग 9 ते 10च्या गटात आहात, की तुम्ही उच्च माध्यमिक 11 ते 12च्या गटामध्ये बसताय, हे तिथं पाहायला जाईल. आणि तसे तुम्हाला संस्था किंवा शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा ते उपलब्ध करून देतील. जर तुम्ही खाजगी संस्थेत विथ इंटरव्ह्यू असेल तर मग तुम्हाला इंटरव्ह्यूला जावं लागेल, आणि तुम्ही जर विदाऊट इंटरव्ह्यू असेल तर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल फक्त. एवढंच त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. त्या तीच स्टेप आहे, ती आहे 7 नंबरची स्टेप त्यांनी तिथं दिलेली आहे. आपण नेमक्या 4 स्टेपच घेतोय, कारण फार मोठा व्हिडिओ बनवला तर कंटाळा येते. आता याच्यातच तर कंटाळा येते बऱ्याचशा लोकांना. काय खूप झालं म्हणते सर तुम्ही अगोदरच त्याची प्रास्तावच फार करता. अरे मित्र, प्रास्तावना करत ना तर मग कसं होईल? कारण कसं आहे, आपल्याला प्रत्येक गोष्ट असं शॉर्टकट मध्ये पाहिजे, बरोबर आहे. आज प्रत्येकाचं कसं झालेलं आहे माहिती आहे का, मेहनत करावं लागतो प्रत्येक गोष्टीमध्ये. मेहनत केल्याशिवाय, मेहनतीला पर्याय नाही मित्र, अशी गोष्ट आहे ना. आपल्याला मेहनतीचा कंटाळा येतो, मेहनत तर आपल्याला करावीच लागणार आहे. सर्व्हिसही मिळवल्यानंतर ती सर्व्हिस टिकवणं फार महत्वाचं आहे. कारण कसं आहे, आपण एका संस्थेमध्ये जातो आणि त्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक असतात. त्यांच्या सोबत आपल्याला ऍडजस्ट करून घेणं आणि आपलं काम करणं, जसं आपण घरी राहतो तितकाच वेळ त्या, किंबहुना त्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला त्या शाळेत त्या लोकांसोबत राहावं लागतं. हे महत्वाचं आहे. मग तिथं आपलं जे प्रिन्सिपल आहे ते ऍडजस्टमेंट टू द इन्व्हायरमेंट असलं पाहिजे. ऍडजस्टमेंट टू द इन्व्हायरमेंट, जसं वातावरण असेल त्या वातावरणाशी समरस होऊन आपल्याला जीवन जगावं लागणार आहे. म्हणूनच म्हणतात ऍडजस्टमेंट टू द इन्व्हायरमेंट, ही प्रिन्सिपल आपल्याला ऍडॉप्ट करावं लागते जीवनामध्ये. हे आपण लक्षात घ्या. पुढला आपल्याला हे झालं, 8 झालं. आता आपल्याला बघायचं आहे 9 नंबरची एक त्यांनी ही दिलेली आहे, ती काय आहे ते बघू आपण पुढची. ती 7 नंबर झाली, ही 8 नंबरची आहे, सॉरी 8 नंबरची स्टेप त्यांनी दिलेली आहे. ही सुद्धा एक सगळ्यात महत्वाची म्हणजे स्टेप आहे, आणि या स्टेप मध्ये त्यांनी पूर्ण जबाबदारी त्या उमेदवाराला टाकून दिलेली आहे. समजा तुम्ही जर प्राधान्यक्रमाची निवड जर चुकीची केली तर काय होईल हे त्यांनी सरळ इथं तुमच्यावर जबाबदारी टाकून दिली. त्याला म्हणून आपण एक पनिशमेंटच आहे एक प्रकारची. काय म्हटलं त्यांनी, चुकीचे प्राधान्यक्रम दिलेत ते ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. समजा तुम्ही तुमचं शैक्षणिक क्वालिफिकेशन वेगळं आणि तुम्ही प्राधान्यक्रमच वेगळे निवडलेले आहेत, त्याच्यामध्ये विसंगती येते, किंवा तुमच्या जात प्रवर्गानुसार तुमचे प्राधान्यक्रम नाही आहे. म्हणजे पहिली गोष्ट तर आपल्याला प्राधान्यक्रम जाहिरातीमधून निवडायचे असतं. ती जाहिरात आहे त्याच्यानुसार ते प्राधान्यक्रम तुम्हाला देतात, आणि ते प्राधान्यक्रम निवड करत असताना तुमचे शैक्षणिक व्यावसायिक प्रवर्ग, ह्या सगळ्या गोष्टी, विषय, हे सगळं आपल्याला बारकाईनं बघावं लागते, आणि त्याच्यानंतरच आपल्याला प्राधान्यक्रमाची निवड करावी लागते. म्हणून त्यांनी असं म्हटलंय, चुकीचे प्राधान्यक्रम दिलेत ते ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, म्हणून प्राधान्यक्रम देण्याची योग्य ती जबाबदारी स्वतः उमेदवाराची असेल. बरं, तुम्ही जर चुकीचं प्राधान्यक्रम दिलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशनला अनुसरून नाहीत, तुमच्या विषयाला अनुसरून जर नसतील तर ते आम्ही गृहीत धरणार नाही त्यांची सिस्टीम. आणि ते जर गृहीत नाही धरले तर आपलं नुकसान होते, आणि आपलं नुकसान जर समजा मग झालं तर त्याची जबाबदारी त्या स्वतः उमेदवाराची राहणार आहे. त्यांनी उमेदवारावरती टाकलून दिलेलं आहे. म्हणून त्यांनी म्हटलं, चुकीचे प्राधान्यक्रम दिलेत ते ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, म्हणून प्राधान्यक्रम देण्याची योग्य ती जबाबदारी स्वतः उमेदवाराची असेल. जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यावर त्यांनी प्राधान्यक्रम निवडीची जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे आपण प्राधान्यक्रम निवड करत असताना शैक्षणिक व्यावसायिक क्वालिफिकेशन, विषय, त्याच्यानंतर त्याला काही समांतर आरक्षण आहे का, आपल्या प्रवर्गानुसार आहे की नाही, हे सगळं आपल्याला बघावं लागणार, आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्याची, त्या प्राधान्यक्रमाची निवड करावी लागणार आहे. तर आज आपण आणखी काही स्टेप्स घेतलेले आहेत. हा व्हिडिओ मी आज
कालचा जो व्हिडिओ होता त्याला लागूनच दुसरा, कारण या व्हिडिओची मालिका आता सुरू राहणार आहे आपल्याला. आणि फार आपण याच्यामध्ये एक 4-4, 5-5 सूचना घेतोय आणि त्याच्यावर चर्चा करतोय, सखोल चर्चा करतोय मित्र. उद्देश एकच आहे की आता आम्ही या सिस्टीम मधून गेलेलो आहोत, त्यामुळे थोडस असं आहे की तुमची चूक होऊ नये हीच माझी याच्यामध्ये अपेक्षा आहे. बाकी यापेक्षा दुसरी काही अपेक्षा नाही. पुनश्च एकदा मी अपेक्षा करतोय, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर त्याला लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारची जी पवित्र पोर्टल बाबतीत आपण व्हिडिओ बनवतो तर त्याची निश्चितच आपल्याला मदत होणार आहे, ही मी आपल्याला 100% गॅरंटी देतो. तर आजच्या आपल्या या चर्चेला इथं पूर्णविराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. याच्या पुढच्या आता हे झालं 8 नंबर, 9 नंबर पासून पुढच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या सुद्धा आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायच्या आहे. म्हणून व्हिडिओ रेग्युलर पहा. चला, ही माझी आपणास विनंती राहील. धन्यवाद.